डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग तर विद्यार्थ्यांचे कॅपराउंड 1चे फॉर्म सुरू झालेले आहेत। तर विद्यार्थी आपले कॅपराउंड 1चे फॉर्म भरू शकतात। तर फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला साईटवर यावं लागेल। तर यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे कॉलेजेस तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर सर्वात प्रथम तुम्हाला साईटला यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्ही डायरेक्टली CET सेलवरून सुद्धा लॉग इन करू शकता। ठीक आहे, अशा प्रकारे साईटवर या। साईटवर आल्यानंतर आपल्याला एक कॅन्डिडेट लॉग इनचा एक ऑप्शन दिलेला आहे। सर्वात प्रथम आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे ईमेल ID आणि पासवर्ड आहे ज्यावरती तुम्ही CET रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तोच ID आणि पासवर्ड तुम्हाला इथे यूज करायचा आहे आणि सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर कॅन्डिडेट लॉग इनच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर यामध्ये तुमचा ईमेल ID टाका, जो तुम्ही CET रजिस्ट्रेशनला यूज केलेला आहे तो ईमेल ID टाका, पासवर्ड टाका आणि सर्वात प्रथम साइन इन करा। साइन इन केल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन सेंट्रलाइज ॲडमिशनचं जे ऑप्शन आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर टेक्निकलच्या ऑप्शनला क्लिक केलं की बघू शकता तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग इथे तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेला आहे। तर इथे क्लिक करून आता आपण भरणार आपला फॉर्म। तर इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही तुमच्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिसून पडेल। यामध्ये आता आपल्याला आपला जो फॉर्म आहे हा भरायचा आहे। हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे, ते म्हणजे ऑप्शन फॉर्म बघा। तर इथे कॅपराउंड 1चं सुद्धा ऑप्शन आलेलं आहे। तर इथे आपल्याला जे कॅपराउंड 1चं ऑप्शन आहे इथे क्लिक करून तुम्ही तुमच्या आवडीचे कॉलेजेस टाकू शकता। तर तुम्ही 300 प्रिफरन्स देऊ शकता। तर तुम्हाला जेवढे प्रिफरन्स द्यायचे तेवढे प्रिफरन्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता। यामध्ये तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज किंवा मल्टिपल डिस्ट्रिक्ट देऊ शकता आणि तुम्हाला जेवढे कॉलेजेस टाकायचे तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर कॅपराउंड 1चं जे ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला इथे आता क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे यामध्ये इन्स्ट्रक्शनचं पेज येणार। यामध्ये तुम्ही संपूर्ण ऑप्शन रीड करू शकता। तर एकदा संपूर्ण जी माहिती आहे रीड करा। 300 प्रिफरन्स तुम्ही ॲडमध्ये ॲड करू शकता। त्यानंतर स्टार्ट फिलिंगचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करून त्यानंतर हे जे इन्स्ट्रक्शन आले हे एकदा रीड करून घ्या आणि त्यानंतर कंटिन्यूचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता आता आपल्याला यामध्ये स्टेप बाय स्टेप संपूर्ण जो फॉर्म आहे भरायचा। सर्वात प्रथम तुम्हाला इन्स्टिट्यूट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर बघा इन्स्टिट्यूट सिलेक्ट करताना गव्हर्नमेंट पाहिजे आहे, गव्हर्नमेंट ॲडेड, अनॲडेड, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट या प्रकारे तुम्हाला क्लिक करून घ्यावं लागेल। जे पाहिजे आहे तुम्हाला म्हणजे ज्या टाईपचे इन्स्टिट्यूट तुम्हाला पाहिजे, ऑटोनॉमस पाहिजे, नॉन ऑटोनॉमस पाहिजे आहे। इथे मायनॉरिटी तुम्ही जर फॉर्ममध्ये यस केलेलं असेल तर इथे यस करा, अदरवाईज नॉन मायनॉरिटी क्लिक करून घ्या। तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे ही फिल करून घ्यायची आहे या प्रकारे। ठीक आहे, त्यानंतर बघू शकता तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे की तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचे आहे। तर इथे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या संपूर्ण युनिव्हर्सिटीचे नाव आलेले आहे। तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे ती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्या। अशा प्रकारे इथे चेकबॉक्स दिलेला आहे, चेकबॉक्सला क्लिक करून घ्या आणि क्लिक करून घ्या। यामध्ये तुम्हाला ऑटोनॉमस, COEP या प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे वेगवेगळे, त्या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ठीक आहे, या प्रकारे यामधून जे ऑप्शन आहे म्हणजे युनिव्हर्सिटीचे हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे अगोदर। त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट चूज करायची आहे। आता तुम्हाला कोणकोणत्या डिस्ट्रिक्टला ॲडमिशन घ्यायची आहे, कारण की जसं तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज जर चूज केलं तर तुम्हाला त्याच डिस्ट्रिक्टमधले कॉलेज येणार ज्यामध्ये तुम्ही निवडताना म्हणजे तुम्हाला सिलेक्ट करताना अडचणी जाणार नाही। त्यामुळे तर तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्टमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे त्या डिस्ट्रिक्टला तुम्ही पर्सनली असे क्लिक करून चेकबॉक्सला क्लिक करून ते तुमच्या लिस्टमध्ये ॲड करू शकता। कारण जर तुम्ही ते ऑल केलं तर तुम्हाला संपूर्ण लिस्ट येऊन जाणार पूर्ण डिस्ट्रिक्टमधली। तर तुम्हाला निवडताना किंवा कॉलेजचा कोड ॲड करताना अडचणी जाऊ शकतात। त्यामुळे ज्या डिस्ट्रिक्टला ॲडमिशन घ्यायची आहे तिथेच क्लिक करा। त्यानंतर इथे कोर्स वाईज ऑप्शन आलेला आहे। तुम्हाला कोर्सला सिलेक्ट करून तुमची जी ब्रँच आहे ती तुम्ही सिलेक्ट करणार आहे यामधून। जशी आता आमची सिव्हिल आहे, आम्ही सिव्हिलला क्लिक करतोय। तुम्हाला सिव्हिलच्या व्यतिरिक्त जर वेगळी काही ब्रँच घ्यायची असेल तर तुम्ही त्यामध्ये चेंजेस करू शकता। तर तुम्हाला जेवढ्या ब्रँच पाहिजे, समजा कोणाला एकच पाहिजे असेल तर 30 घ्या किंवा 2 पाहिजे असेल किंवा वेगळी त्या रिलेटेड पाहिजे असेल, कॉम्प्युटरवाला IT पण घेऊ शकतो आणि तो घेतो कधी कधी, तर तुम्ही ते सुद्धा ऑप्शन यामध्ये ॲड करू शकता। अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरा, त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता आता तुमच्यासमोर त्या डिस्ट्रिक्टमधले आणि त्या युनिव्हर्सिटीमधले संपूर्ण कॉलेजची लिस्ट उपलब्ध झालेली आहे। यामध्ये तुम्ही लिस्ट बघू शकता। इथे त्या कॉलेजचा कट ऑफ बघू शकता, तिथल्या तिथे तुम्ही कट ऑफ सुद्धा बघू शकता। म्हणजे तुम्हाला आता कुठेही दुसऱ्या ठिकाणी जाऊन कट ऑफ चेक करायची गरज नाही। जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजचा कट ऑफ चेक करून घ्या लास्ट इयरचा, तुम्हाला माहिती पडून जाणार। ठीक आहे, आता काय करायचं बघा, हे जे चेकबॉक्स दिलेलं आहे इथे जे कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे, जी ब्रँच तुम्हाला जे तुम्ही सिलेक्ट केलेले आहे त्या प्रकारे तुम्हाला यामधून हे जे ऑप्शन दिलेलं आहे इथे चेकबॉक्सला क्लिक करून जेवढे कॉलेज पाहिजे तुम्हाला त्यामधून सिलेक्ट करून घ्यायचे आहे। क्लिअर? तर यामधून आता तुम्हाला हे जे ऑप्शन आहे ते टिक करून घ्या। जेवढे कॉलेजेस पाहिजे तेवढे कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये ॲड करून घ्या आणि ॲड केल्यानंतर आपण सिक्वेन्स लावणार आणि सिक्वेन्स लावणं खूप गरजेचं आहे। कारण की सिक्वेन्स जर तुमचा चुकला तर तुम्हाला जे कॉलेज मिळणार आहे हे कॉलेजसुद्धा
चुकीचं मिळू शकते, त्यामुळे सिक्वेन्स व्यवस्थित लावा. 1 नंबरचं कॉलेज जर लागलं तर ऑटो फ्रीज होणार आहे, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी ॲडमिशन घ्यायची आहे जर 1 नंबरचं कॉलेज जर तुम्हाला मिळालं तुमच्या प्रिफरन्सनुसार. त्यामुळे 1 नंबरला कॉलेज असे ठेवा की ते जर कॉलेज तुम्हाला मिळालं तर तुम्ही तिथे प्रवेश घेऊ शकले पाहिजे, कारण नंतर तुम्हाला अडचण जायला नको, कारण मग तुम्ही पुढील राऊंडमध्ये इलिजिबल राहणार नाही आहे जर तुम्हाला 1 नंबरचं कॉलेज मिळालं आणि जर तुम्ही तिथे ॲडमिशन वगैरे घेतली नाहीत तर. आता आम्ही 7 कॉलेजेस सिलेक्ट करून घेतलेले आहे. ठीक आहे, बघा इथे 7 कॉलेज सिलेक्ट केलेले अशा प्रकारे. आता सिक्वेन्स लावायचा आहे. तुम्ही जे कॉलेज पाहिजे आहे समजा 1 नंबरला, तर इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲरो दिलेला आहे, ॲरोनी वर जाणार, ॲरोनी खालच्या ॲरोनी खाली येणार. तर या प्रकारे तुम्ही सिक्वेन्स लावू शकता. बघा कसा यामध्ये सिक्वेन्स लावतो आम्ही, जसं की आता हे जे कॉलेज आहे हे अप नेतोय, डाऊन आणू शकतो तुम्ही, अशा प्रकारे तुम्हाला सिक्वेन्स लावून घ्यायचा. आता आमचे फक्त 7 ऑप्शन असल्यामुळे आम्ही लवकर लावू शकलो सिक्वेन्स. तुमचे जर 20, 25, 30 हे जर ऑप्शन असतील तर तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे तर व्यवस्थित सिक्वेन्स लावा. मी अजूनही सांगतो 1 नंबरचं ऑप्शन व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर बघू शकता फायनल स्टेज, यामध्ये तुम्ही दिलेला सिक्वेन्स संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर आलेली आहे. यामध्ये काही चेंजेस असेल तर बॅक जाऊन तुम्ही एडिट करू शकता, परंतु एकदा जर तुम्ही कन्फर्म केला आणि फॉर्म जर सबमिट केला तर तुम्ही एडिट करू शकणार नाही आहे. त्यामुळे काळजीपूर्वक फायनल सबमिट करायच्या अगोदर विचार करा. आपण टाकलेले कॉलेजेस, आपण टाकलेले ऑप्शन हे ओके आहे का प्रॉपरली चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा फॉर्म फायनल सबमिट करू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण सिक्वेन्स चेक करून घ्या आणि जर संपूर्ण ऑप्शन ओके असेल तर तुम्ही फायनल सबमिट करू शकता. त्यानंतर तुम्हाला आता 7 प्रोसीड करायचं आहे. 7 प्रोसीड केलं की तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार, तो OTP तुम्हाला यामध्ये इन्सर्ट करून द्यायचा आहे. एकदा OTP इन्सर्ट झाला की तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार, मग तुम्ही फॉर्म एडिट करू शकणार नाही आहे. त्यामुळे प्रॉपरली शेवटचे जे ऑप्शन आहे म्हणजे फायनल तुम्हाला जे ऑप्शन चेक करूनच तुम्ही सबमिट करा. काही एडिट करायचं असेल तर बॅक जाऊन करू शकता, परंतु एकदा OTP टाकला की तुम्ही फॉर्म एडिट करू शकणार नाही आहे. तर या प्रकारे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आपला कॅप्रॉन 1चा फॉर्म भरू शकतात. तर लवकरात लवकर आपला फॉर्म भरा. काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 2 तारखेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. तर 2 तारखेच्या आत तुम्हाला तुमचे कॅप्रॉन 1चे फॉर्म सबमिट करायचे आहे. तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरा. आणि यापुढील जेही अपडेट असेल जसे की अलॉटमेंट आहे किंवा या व्यतिरिक्त बाकीचे सुद्धा अपडेट आहे, हॉस्टेलबद्दल सुद्धा आपण अपडेट देतोय. हॉस्टेलचे फॉर्मसुद्धा तुमचे लवकरच सुरू होणार आहे. तुम्ही हॉस्टेलला सुद्धा फॉर्म भरा आणि काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करावं, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.